1 किलो कोण म्हटलं कमी नाही का? भाव कसं कमी करायचा? पहिला सामान घ्यायचं आणि गपचूप त्यांच्या हातावरती आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे टेकून यायचे. आणि आमची कधीपासून रेसिंग चालू आहे. या दोघी बघा कशा वाजले. कोथमीरची जोडी कशी? 120. गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जो जुना असेल त्यांनी शेअर करा. तर कोमल दिदी आणि मी चाललेलो आहे आता बाजारात सामान आणायला कल्याणला, फुल मार्केटला. तर आपण बघूया काय काय गणपतीचं सामान आणि तो घेऊन येऊ. त्याचं डेकोरेशन झालेलं आहे वरती, आपण बघूया आता वरती जाऊन थोड्या वेळेला येऊ तेव्हा. तर आता आम्ही निघलेलो इथून बिल्डिंगमधून. जाम थंडी वाजते, 6:30 वाजता सकाळच निघले. ही आमच्या इथली जिम जवळपासची बॉडीवर यांची आणि आमची कधीपासून रेसिंग चालू आहे. या दोघी बघा कशा वाजले वन साईड. गाईड फुल मार्केटला पोहोचले आपण, पण इथं जागाच नाही गाडी लावायला. कुठे लावायची विचार करते कधीपासून. आम्ही इथं फुल मार्केटला पोहोचलोय गणपतीचं सामान घेण्यासाठी. आणि तुम्ही इथं बघू शकता गाडी लावायलाही जागा नाही ना चालायला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे आज. सर्व देव सामानच घ्यायला आलेत वाटतं. फिट गर्दी आज. घ्यायचे का? यार 1 किलो कोण म्हटलं? कमी नाही का? 100. सकाळी फुल मार्केटला येणं म्हणजे खूप कठीण आहे, कारण की आम्हाला 1 तास झाला. तेव्हाशी नाताशी फक्त 2 फुलं, 1-1 किलोची 2 किलो घेतले फुलं. अजून बराच सामान घ्यायचं आहे. किती वाजता आहेत काय माहीत, बघूया. चालायला जागा नाही तिथं. आता आम्ही वाटतं काहीतरी घेतोय ते बघूया आपण काय घेत आहे. ती वेणी कशी आहे? 20 रुपये. किती घ्यायची? 3 वेणी. 50 रुपयाला द्या ती. हार घ्यायला आले आम्ही. कुठले हार घ्यायचे तुला? महाग आहेत. हार कितीला आहे? कळतील मला वाटतं लोक. फलं घ्यायला लावलं ना आम्ही. अजून एवढं सामान घेतलेलं आहे, अजून बराच सामान घ्यायचं. भाजी बिजी घ्यायला जायचं अजून. हा दादा 120 आमचे फायनली फुला बिला घेऊन झालेले आणि नुसतं चिपकवले सगळे यायचं. तर आता भाजी मार्केटमध्ये चाललोय आम्ही. इथे समोरपासून आता भाजी मार्केट चालू होणे. जेव्हा अख्ख्या चिखलामध्ये माखल्यावर आम्ही बराच, तेव्हा चालायला जमा नाही तर. आपण भाजीचा भाव विचारू. इथे कोथमीरची जोडी कशी? 120 आहे. महाग आहे पत्ती. तर गाईज इथे गणपतींची साठी एवढा भाव वाढलेला आहे इकडे भाज्याला. आता उद्या आणखीन भाव वाढणार आहे इकडे भाज्यांना. भाजी मार्केटमध्ये मगापासून धक्कामुक्की खाऊन थकलेलो आहे. अजून भाज्या घ्यायच्यात बऱ्या. 3चे 2 एक पिशवी, माझ्याजवळ 1 पिशवी आहे.
एवढी धक्कामक्की खाऊन हात दुखायला लागलेत आमचे. अजून बराच सामान घ्यायचं आहे. बघूया अजून काय काय सामान घ्यायचं आहे आपल्याला. कमी नाही का? आलू देतो 150. आमची भाजी घेऊन झालेली आणि इथे बघा कसं चालायला लागते सगळ्यात चिखोलमधून. बेकार हाल झालेला आहे. चालायला पण येत नाही, एवढा वजन आहे पिशवीनं. ब्लॉग काढायला जमत नाही. ब्लॉग कसं झाला असेल माहित नाही मला, पण अजून फलं घेऊया आपण. फलं बघू कशी फलं एकदम मस्त दिसतं त्याच्यावर. लावले 100 किती देऊ? लावले 100 याच्यासाठी. इथं सामान घातल्या घेता एक गोष्ट शिकलो मी की भाव कसा कमी करायचा. पहिला सामान घ्यायचा आणि गपचूप त्यांच्या हातावरती आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे टेकवायचे. बरोबर घेतात ते. काय बोललो आपण तर भाव कमी करत नाही आणि हातात पैसे दिले तर बरोबर भाव कमी करतात. ही आज चांगली गोष्ट शिकलोय मी. ते काय एक म्हणजे प्रकारे चांगलीच गोष्ट झाली माझ्यासाठी तरी. आता झालंय आपलं सामानही खरेदी करून. तिला इथे थांबवलेली. आता सामान घेऊन जाऊया आपण घरी. सामान घेऊन निघलो ना. इथे जोराचा पाऊस आलाय एकदम. तोंड बघू शकता माझं सुजलंय. आज रात्रभर जागरण करून बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. तर काय गाडा ती काय बघा किती जोरात पाऊस आला आणि सगळ्यांची घाई गडबड चालू आहे. सर्व विजलेत बरीच. हाय फ्रेंड लोग, हम लोग घर पे निकले. आहा आहा आहा, इधर कितनी गर्दी है. आहा ओळचिंब पाऊस पडतोय छान असा. मजा येते फिरायला. आयो थंड वाटतं एकदम. चालले आहे ते सामान घेतलंय आम्ही आणि आता चाललोय बिल्डिंग मध्ये. तिला सांगितलंय पुढे जाऊन लिफ्ट बोलव. आता वरती जाऊया आपण. लिफ्ट आली का? ही आमची सबस्क्रायबर आहे, खूप मोठी फॅन आहे. सगळे ब्लॉगिंग चॅनल बघते आमचे, म्हणजे व्हिडिओज वगैरे. पोचलो आहे आता घरी. जेव्हा आमचा मकार रेडी झालेला आहे इकडे. तर गाईस आता आपण चाललेलो आहे कल्याणला. सामान जे विसरलेलो ते परत आणण्यासाठी. तिला मी पहिलेच सांगितलेलं की सामान आठवण ठेवतो, ही विसरून गेली. तर गाईस ही बघा नवीन प्रकाराची रिक्षा. आता रिक्षाला पण दरवाजे येते 4 व्हीलर सारखे. तर ट्रॅव्हल करायचं असेल तर रिक्षामध्ये करा. 4 व्हीलर जाऊ दे खड्ड्यात. बोल आता. तर गाईज आपण यांचा सामान पोचवलं आहे यांचं यांना. आणि आता निघलो आहे घरी जायसाठी. लवकरात लवकर घरी पोचायला लागेल, नाही तर शिव्या पडतील. कारण की मला 5च्या नंतरला बाहेर निघायची अनुमती नाही घरातून.
तर गाईज आपण पूजेच्या घरी पोहोचलेलो आहे. हा पूजा देवीचा बंगला बघू शकतो आपण. आता जाऊया आपण आतमध्ये एंटर करतोय पूजा देवीच्या बंगल्यात. हा त्यांचा गृहप्रवेशचा दार आहे. ते आता पूजा देवीला आपण आतमध्ये जाऊ. हा इथे त्यांचा मकार बनवायला लावलेला आहे. आताच आम्ही पूजेच्या घरून निघलेलो आहे आणि सामान बिमान घेतलेलं आहे आणि कोमलदेवी सगळी गेले आहेत दूध घेण्यासाठी तिकडे. दूध घेऊन आता आम्हाला परत जायचं आहे डोंबोलीला. डोंबोलीला पोहोचू आपण. काय काय आहे तिथे पण वाटतं करंजी वगैरे बनवायला घेतलेत. किती लिटर? 5 लिटर घ्यायला गेलं दूध. आताच घरी पोहोचलेलो आणि परत चाललं आहे दिदी संचिता आईला आणायला. तिथून शेगड्या आणायचे आहेत आपल्याला. पटकन जाऊया दिदी संचिता आता. सकाळपासून जाम थकलोय. सामानच आणून नाही चाललंय माझा. पोचलो आपण दिदीशांच्या घरी. दिदीचा पोरया तेच दाखवतो तो. ही आमची कामं दिदी. इथे केसच नाही मध्ये त्याला चालता फिरता होतात. तिथेच बस. ही समोर ती झोपली बा. आपण पाहिल्या आतमध्ये सरतात तिथंच झोपायला बाहेर. आपला पावसाला बाहेर